क्षेत्रामध्ये. कविताताई मिलिंद म्हात्रे हे देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील. आणि मिलिंद म्हात्रेचं सहकार्य आहे ना टीम सागाव संघाला पहिल्यापासून आत्तापर्यंत पाठीवरची थाप मिलिंद म्हात्रे सागाव संघासाठी भरपूर करत आलाय आणि पुढेही देत राहणार. टीम दिवा आणि त्यांच्या विरोधात ओमसाई अगासन. 20 वर्ष झाली संघ रोशन फरार सांभाळतात मिलिंद म्हात्रे. चला मॅच चालू करायचे, वेळ घेऊ नका. चिन्मय काय झालंय? वेदांत आमच्यापर्यंत लगेचच कळवा. तर एका बाजूला चिन्मय पाटील आणि दुसऱ्या बाजूला वेदांत पाटील फणसाच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत. आणि स्क्रीनवरती ओमसाई अगासन संघाचा कॅप्टन आपण बघितला आणि दुसऱ्या बाजूला दिवा संघाचा कॅप्टन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सेकंडला सुमित आणि 9 सेकंडला अनिकेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम दिवा संघाची. सुमित एक घातक फलंदाज आहे. विस्फोटक खेळी नक्कीच त्याच्या बॅटमधून आपण दरवेळी बघत असतो. वेगवान बॉल, पहिलाच बॉल होता. गोलंदाजी मार्कवरती पहिली षटक हाताळतो नागराज. एका बाजूला सुमित भोईर, दुसऱ्या बाजूला अनिकेत पाटीलला आपण बघतोय संघाचा कॅप्टन. 9 सेकंडला आहे. स्क्रीनवरती आपण नुकतंच बघितलं त्याचा फोटो. तोच अनिकेत 9 सेकंडला आहे. दुसरा बॉल गोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आपण बघतोय जाऊत आहेत लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक चांगला झालाय, फेकी लगेचच केली आहे. क्षेत्ररक्षक आपण बघितलं तिथे तैनात होता, मात्र अनिकेतला. आणि अनिकेत एक यंगस्टार आहे त्या संघाचा. चांगलं क्रिकेट खेळत आलाय. गोलंदाजी देखील त्याची चांगली आहे. आपण बघत असतो अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून बघितलं आज इन ॲक्शनमध्ये. दीपू त्याचं केलं लाईव्ह कास्ट आपण नेहमी बघत असतो. चांगला लाईव्ह कास्ट आहे. त्यांच्याकडे सर्व आहेत. हे आता नाही चेंज होऊ शकत राहुलला. त्यांच्याकडे 13 प्लेयर आहेत. ते काय बोलले ते बघा. सूरज मुख्य व्यासपीठावरती या जरा. यायचं जरा, 2 मिनिटं काम आहे.
आपण जरूर बघतोय इथून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल निघून जाईल अनिकेतला भेदून सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतील त्या 4 येतोय अनिकेतच्या बॅटमधून सौकार मिड ऑनला जरूर आपण बघितलं 4 धावेसाठी चांगला फटका जरूर खेळून काढला. स्विच हिटचा फटका जरूर आपण पाहिला. त्याच्या बॅटमधून 4 धावा आल्या. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल जास्त बाहेर. चिन्मय सांगतायत वाईट बॉल आहे. पुन्हा 6 धावा. 3 बॉलचा खेळ झाला. ती हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो विकेट. इथून अनिकेतनं चौकार जरूर ठोकला. मग माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद झाला. कॅच करण टिपला. अतिशय चांगला झेल टिपला. इथून फलंदाज अनिकेत संघाचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर आहे. सुमित वरती जबाबदारी आहे. सुमितची फलंदाजी अतिशय चांगली आहे. पण टीम आपल्याला बघायला मिळतं. टीम दिवा संघाचा एक चांगला खेळाडू. इथून मैदानाच्या आतमध्ये बघतोय 4 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेट गेली आहे. टीम बॅटिंग करत असताना दिवा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत देखील टीम दिवा संघाचा एक चांगला खेळाडू आहे. त्याने देखील चांगलं क्रिकेट खेळलं आतापर्यंत. आल्याबरोबर संकेतनं बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जरूर चालला पाठीमागे. मात्र पहिल्या अटेम्प्ट नव्हे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ट्राय करायचं होतं. तिथे आपण बघतोय क्षेत्ररक्षक तैनात होत आहे. निल्सनला आपण बघितलं मात्र जमलं नाहीये. आणि क्रिकेटमध्ये कॅच भरपूर महत्वाचा झाला होता. पहिल्या अटेम्प्टमध्ये जरूर जमलं नाही. पुन्हा एकदा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये रिप्लेमध्ये बघतोय ट्राय करायचं होतं. एका हातामध्ये झाला होता मात्र तिथून देखील हातामधून बॉल सटकला. आणि त्यानंतर शेवटचा बॉल नागराज बॉलिंग मार्कवरती स्क्रीनवरती आपण बघतो अनिकेतला टीम अगासन. एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता मात्र सरळ बॅटनं धावा येत आहेत. तर रिव्हर्स फटक्यांची गरज नाही आहे. आणि इथून कुठेतरी बॉल निघाला. डॉट. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये नागराजनं धावा खर्च केल्या. त्या मात्र आपण बघतोय 8 आणि 1 विकेट टीम अगासनला मिळवून दिली आहे. दुसऱ्या षटकामध्ये तर चिन्मय टीम मीटिंग घेऊन देऊ नका. लगेचच क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं आहे. आठ धावा खर्च झाल्या. नागराज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय चांगले षटक हाताळलं. जे बावजबेचं षटक असतं हाणामारीचं षटक असतं. वीस मिनिटाचा टाइम इथून आम्ही सेट केला. 20 मिनिटांमध्ये 5 षटक हाताळायचे. 20 मिनिटांमध्ये 4 षटक हाताळायचे ते लक्षात घ्या. तुमच्याकडे 5 मिनिटाचा अवधी एका षटकामागे म्हणजे फास्ट खेळा प्लीज. बीटी देखील भरपूर मेहनत घेतात. 2 दिवस झाला आपण बघतोय उपस्थिती दाखवली आहे. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून. योगेश पाटील, पुरुषोत्तम म्हात्रे, कार्तिक देखील उपस्थिती राहतोय. 2 दिवस गेले अतिशय चांगले मेहनत. उर्फ विवेक शेलार. विनायक बॉलिंग मार्कमध्ये बॉल हवेमध्ये भरपूर उंच गेलाय. स्वतः झेल खाली आलाय आणि जजमेंट चुकलं. त्यानंतर मिळाली आहे ती एक सिंगल धाव. अशी चुकी करून टीम ओमसाई अगासनला चालणार नाही. आणि हे लक्षात घ्या आपण आपल्या ग्राउंड मध्ये ते 2 लाईटचे पोल आहेत त्याला जर डायरेक्ट बॉल लागला ना तर षटकार आहे.
आणि टप्पा पडून लागला तर चौकार आहे. हे दोन्ही टीमने लक्षात घ्यायचं आहे. इथून यानंतर जे देखील संघ खेळणार त्यांनी देखील लक्षात घ्यायचं आहे. आम्ही तुमच्यापर्यंत वारंवार सूचना करू. आणि हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना एका बाजूला ओमसाई अगासन आणि त्यांच्या विरोधात फाईट करतोय संघ. तर आपण बघतोय दिवा संघ. स्ट्राईक एंडला फलंदाज संकेत, नॉन स्ट्राईक एंडला सुमित भोईर. जीवनदान दोन्ही खेळाडूंना मिळालंय. दोघांच्या देखील कॅच ड्रॉप झाल्यात. बॉलिंग मार्कवरती विनायक म्हात्रे मुंडे आहे. इथून मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज विनायक. यानंतरची मॅच काटीन त्यांच्या विरोधात. अंशिका 11 जय हनुमान दातिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन काटीचे कॅप्टन उपस्थित आहेत. फुल टॉस होता, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे. स्क्वेअर लेगला बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील ते 4. चिन्मय सांगतायत धावा आहेत 4. अरे एक कॅप्टन राहा. अरे मग सगळी बोलतात ती एक इकडे एक इकडे बोलतात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथून आपण बघितलं चांगली फिल्डिंग. तिथे क्षेत्ररक्षक आपण बघतोय राहुल आहे. एक बॉल झाला दिला तर लांब मारली म्हणजे काय. चौदा धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती विनायक मुंडे. 4 बॉलचा खेळ झाला. 2 to go. 2 बॉल शिल्लक आहेत. 5वा बॉल सुमित. इथे नक्कीच सपा पडल्यानंतर बॅटमॅन स्कोअरला बॉल निघून चाललाय 4 धाव्यांसाठी. धावा मिळतील 4. येतोय चौकार. सचिन म्हात्रे ऑलराऊंडर काम करतात पहा. हा बॉल सुमित भोईरचा. क्षेत्ररक्षक अनिकेत फक्त बघावा लागणार. बॉल कव्हर्सच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6 सुमित भोईरच्या बॅटमधून. षटकार. तर दिवा गावचे माननीय सन्माननीय आदरणीय नरेशजी पाटील जर आले असतील तर मुख्य व्यासपीठावरती यायचं. तुमचं देखील स्वगाव चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण नागराजला बघणार आहोत. शनी बॉल हरवला किंवा फुटला तर बॉल नवीनच दिला जाईल. हे सर्व खेळाडूने लक्षात घ्यायचं आहे. आणि राहुल जाधव जेव्हा टॉस होतो तेव्हा दोन्ही संघाच्या टीमच्या कॅप्टनना नक्कीच टॉसच्या बॉक्समध्ये सांगत असतात, सूचना जरूर दिल्या असतात. आणि रिव्ह्यू देखील आहे. दोन्ही टीमला एक एकच असणार आहे. वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. जर पंचांना डाऊट असेल तर फक्त पंचच घेऊ शकतात. बीमर आणि रनआउटसाठीच फक्त रिव्ह्यू असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे.
24 धावफलकावरती एक विकेट गेली आहे. सुमितचा देखील झेल सोडला, संकेतचा देखील झेल ड्रॉप केला. हा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. अनिकेत कडून झाली चुकी. अशी चुकी जर करणार तर संघ कुठेतरी पूर्णपणे बॅक फुटला येऊ शकतो. ओमसाई आगासन संघ. आणि आज कुठेतरी केजू मुंडे या टीम मध्ये खेळताना दिसत नाही आहेत. म्हणजे कुठेतरी आपण बघतोय विराज मुंडे देखील नाही आहेत. आणि स्क्रीनवरती आपण खेळाडू कक्षामध्ये जरूर दाखवले जातात हे खेळाडू टीम दिवा संघाचे. आणि ओमसाई एमटीसी दरवेळी पुढे जातं. का जातं तर क्लिअरिटी एक नंबर आहे यासाठी जाणलंय. रोशन फराड, सागर फराड, पूर्ण टीम, भरपूर मेहनत आहे. सगळ्यात लवकर येऊन सगळ्यात लेट जाणारे फक्त लाईव्ह आले आणि त्यांचं कौतुक करणं भरपूर गरजेचं आहे. मेहनत भरपूर आहे. ओ वेगवान बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर शांत ठेवला. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल जातोय. आणि सुमित भोईर एक असा खेळाडू आहे टीम दिवा संघात, त्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटकेबाजी पाहायला मिळते. मात्र पूर्णपणे त्याला शांत ठेवलाय. रणनीतीवरती ब्रेक लावला. अतिशय आपण बघतोय कुठेतरी त्याला पूर्णपणे थांबवून ठेवला टीम ओमसाई आगासन संघानं. 25 आणि स्कोरबोर्ड 25 धावा. नागराज पुन्हा एकदा जास्त बाहेर राहिलाय. चिन्मय सांगतात वाईट चेंडू. ट्वेंटी 26 आणि स्कोरबोर्ड 26 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय जरूर. पुन्हा एकदा नागराज. चौथा बॉल उडवलाय. चेंडू सीमारेच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या दिशेनं निघून जाईल. 6 धावांसाठी सुमित भोईरच्या बॅटमधून षटकार. आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये अजून एक पण बॉल हवेमध्ये आहे. झेल खाली करण. चुकी करण कडून होणार नाहीये. फलंदाज बाद. जसा षटकार ठोकलाय गोलंदाज सांगतोय नागराज मी देखील कमी नाहीये. आणि इथून फलंदाज माघारी परतावा लागेल सुमित भोईरला, जो सलामीला आलेला खेळाडू. दुसरा धक्का टीम दिवा संघाला. षटक क्रमांक 3 संपला. धावसंख्या धावफलकावरती बॅटिंग करत असताना दिवा संघाच्या 32 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तर विकेट पडला होता म्हणून ड्रिंक गेला होता. मला वाटलं की षटक संपलंय की काय. आता 2 बॉल शिल्लक आहेत अजून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक भगत आपल्याला जरूर पाहायला मिळतील. हा बॉल वेगवान आहे. जसा
टप्पा पडला तसा निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. राहुलदा तिथे कशाला गेलाय? चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. 32 आणि स्कोरबोर्ड 32 धावा. ज्यानं पहिले षटक हाताळलं नागराजनं 8 धावा खर्च केला. तोच दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल देखील निघून चाललाय. डॉट. षटक क्रमांक 3 संपलाय. 32 धावा. 3 षटकाखेर टीम बॅटिंग करत असताना दिवा संघाच्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरणार तोपर्यंत आपण ऐकू एक सुमधुर संगीत. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज ओमकार पाटीलला आपण बघतोय. ओमसाई आगासन संघाचा एक चांगला खेळाडू आहे. तो देखील चौथं षटक त्याच्या हातामध्ये दिलंय. सायकेलला फलंदाज ज्याला जीवनदान मिळालं तो सुमित संकेत आपण जरूर बघतोय. त्यानंतर हा बॉल टप्पा पडल्यानंतर लक्ष जर असता तर जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. यष्टिरक्षक अतिशय चांगला आहे. संकेत भोईर स्ट्राईक एंडला आहे. धावसंख्या धावफलकावरती 32. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. पुन्हा खेळायचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे. आता मात्र इथून माघारी परतावा लागेल संकेतला. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला नाहीये. 7 बॉल पेस केल्या, 8च धावा बनवल्यात आणि टीम दिवा संघाला लागलाय धक्का तिसरा. काटाई गावाचे डोंबिवली शहराचे आमच्या ठाणे जिल्ह्याचे विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. एक मिनिट मॅच थांबवायची आहे. 1 मिनिट. करायचे चालू मॅच. चेक करायचं होतं की नॉन स्ट्रायकरचा बॅट्समॅन वरती आला तेव्हा आउट झालाय की नाही. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहा. मी मगाशीच सांगितलं ओमकार पाटीलला यासाठी जाणलाय टीम ओमसाई अगासन. आतापर्यंत 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये झालेत आणि पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती रनआउट, तिसरा बॉल डॉट. काल एक हर्षद ठोंबरेनं मेडन षटक हाताळले या स्पर्धेमध्ये. अजून एक होणार का ओमकार पाटीलचं आपण बघणार आहोत. वन बॉल होता फक्त हलक्यातून घेऊन काढलाय. ते क्षेत्ररक्षक आपण दीपूला पाहिलं एकदा कंप्लीट. खराब फिल्डिंग आहे. असं क्षेत्ररक्षण करणं आता मॅच मध्ये थोडंसं अवघड होईल कारण क्रिकेटमध्ये एक धाव दीपू फार महत्वाची आहे. लक्षात घ्या जेव्हा जेव्हा तुम्ही टीममध्ये इनॅक्शन खेळता तेव्हा तेव्हा तुम्हाला चांगलं काम करणं गरजेचं आहे. आणि वेलकम GTCचे आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं लाईव्ह कास्ट त्यांचं देखील आहे. हा बॉल फलंदाज इथून परतावा लागेल. अजून एक धक्का.
दीपक बॅक टू द गाव. नाही लवलेश नाही केला कधी कुणाचा द्वेष अहंकाराचा नाही लवलेश खेळाडूंना साऱ्या देतात सन्मान आहे दिलदार वृत्तीचे खेळाडूंना साऱ्या देतात सन्मान आहे नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला फाईट करेल जय दुर्गा माता संघ काटई आणि त्यांच्या विरोधात 80-11 जय हनुमान दातिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच जायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस इथे केला जाईल. हा बॉल आपण बघतोय तिसऱ्या पंचाकडे जरूर आलेत. नो बॉल. तिसरे पंच आम्हाला लगेचच कळवतात की हा नो चेंडू आहे. 34 आणि स्कोरबोर्ड 34 धावा. खोदून काढला बॉल क्षेत्ररक्षक करण्यात तिथे फिल्डिंग चांगली झाली आहे. बॉल हातामध्ये आला असता तर जरूर विकेट पण मिळाला असता, मात्र त्या बॉल हातामध्ये आला नाहीये आणि इथून आपण बघतोय षटक क्रमांक 4 देखील संपलं. अनिकेत मुंडे षटक क्रमांक अंतिम शेवटचं षटक आहे त्याच्या हातामध्ये दिलं. इथून चांगली गोलंदाजी अनिकेतला करणं गरजेचं आहे. धावा फलकावरती झाल्यात त्या फक्त आणि फक्त आपण बघतोय 36 धावा. काय खेळ राहिला होमसा या आगासन संघाची गोलंदाजी करत असताना पूर्णपणे दिवा संघाला थांबवलं. 36 धावा झाल्यात. चांगला संघर्ष इथून करणं गरजेचं आहे टीम दिवा संघाला. नेक्स्ट मॅच जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांच्यासोबत फाईट करणार 80-11 जय हनुमान दातिवली. वेलकम विशाल दादा, तुमचं देखील सहर्ष स्वागत. कॅप्टन टीम 80-11 जय हनुमान दातिवलीचे. कार्तिक देखील सामना एन्जॉय करतात. आशू सांगतात आम्हाला विवेक शेलार आहेत. आणि इथून रन आउट फलंदाज बाद. विकेट अजून टीम दिवा संघाला. सूरज चौथ्या मैदानाच्या बाहेर गेला. आपल्याला पाहायला मिळते न्यू बॅटर भावेश आलाय. त्याची जागा भरण्यासाठी आतापर्यंत 5 विकेट गेल्यात. अनिकेतची गोलंदाजी चांगली आहे. 2 ते 3 पावलांचा रणव. बोटांमध्ये जादू जरूर आहे त्याच्या. चांगली गोलंदाजी. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतो गेले 3 दिवस चांगलं काम संदीप पाटील आणि त्यांच्यासोबत सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रे संघासाठी देखील तितकंच चांगला खेळ करत असतो आणि अंपायर देखील बॉल जास्त बाहेर चिन्मय सांगतात वाईट. योगेश पाटील देखील भरपूर मेहनत घेत आहेत. पुरुषोत्तम म्हात्रे, सर्वजण सूरज झाले, रितेश भोईर, पूर्ण टीम आशू स्कोररच्या भूमिकेमध्ये. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय चाललाय डॉट. हीच खासियत आहे अनिकेतला, यासाठी ओळखला जातो. अनिकेत मुंडे बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये शेवटचा हातात असताना 3 बॉलचा खेळ झालाय.
7 37 धावा धाव फलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना आपण बघतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार, बॉल हवेमध्ये जास्त उंच, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. विनायकनं केले चूक, रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट करायचा होता, डायरेक्ट हिट झाला नाहीये. तिसरीचा देखील कॉल होता, मात्र 2 धावेवरती समाधान. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 3 धावा इथून जरूर आपण बघतोय 3 धावा इथून कंप्लीट केल्या. एक क्रिकेट आहे, विनायक कडून चुकी झाली, कॅच घेणं भरपूर महत्वाचं आहे. ओमकारनं काहीतरी कानमंत्र दिलाय, अशी गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. फास्ट केला प्लीज, लगेच क्षेत्ररक्षण चालवायचं, वेळ घेऊ नका. 4 बॉल झाले, 2 बॉल शिल्लक आहेत चिन्मय. आपण बघतोय फुल टॉस, पुन्हा एकदा विनायकच्या हातामध्ये नाही, विनायक नाहीये, ओमकार आहे. ओमकार फिल्डिंग चेंज केली आणि फलंदाज इथून आउट झाला. अतिशय चांगली झेल इथून टिपली फलंदाज. आपण बघतोय परतावा लागेल नक्कीच भावेशला. विनोद पाटील सर जरूर आपण बघतोय, त्यांचा आवाज देखील तेवढाच चांगला आहे. अध्यक्ष जरूर आहेत ते. हा बॉल, पुन्हा एकदा बॉल लॉंग ऑनला आहे, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. फलंदाज पुन्हा एकदा घेतलाय जाईल दुसरा. ओमकारनं अतिशय चांगलं कॅच मैदानाच्या आतमध्ये पकडली आहे. तर नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. टीम 80 जय हनुमान दातिवली आणि त्यांच्या विरोधात दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या, वेळ घेऊ नका. टीम दातिवलीचे कॅप्टन विशालदादा उपस्थित आहेत आणि टीम काटईचे कॅप्टन हरिश्चंद्र ठाकूर यांच्या हस्ते आपण करणार आहोत टॉस या मॅचचा. टॉस आपण करतोय हरिश्चंद्र ठाकूर यांच्या हस्ते. नेक्स्ट मॅचचा आपल्याला पाहायला मिळते, एका बाजूला संघ फाईट करतोय काटई आणि दुसऱ्या बाजूला संघ दातिवली. आगाऊ चषक कॉल केला टीम काटईनं, तर टॉस तुमच्या बाजूने, डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय. दातिवली संघ अतिशय चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. तो तुमच्यासोबत फाईट करणार आहे. 5 षटकांची मॅच, क्षेत्ररक्षण घेतलंय. किती धावावरती थांबवण्याचा प्रयत्न असणार टीम दातिवली संघाला? 55 ते 60 धावांचा. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप छान आहे. तर नक्कीच क्षेत्ररक्षण तुमच्या बाजूने. बेस्ट ऑफ विशाल दादा, नक्कीच टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं. तर बॅटिंग आता तुमच्या बाजूने आली. काटेई सारखा संघ तुमच्या सोबत खेळणार आहे. तर आता बॅटिंग करत असताना किती धावा काढण्याचा प्रयत्न असेल, कारण या मैदानावरती धावा जास्त होतात? कारण 60-65 धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि कारण का ग्राउंड तर लेदरचं आहे, त्यामुळे रन बनतात, कधी रन बनत नाही. कारण का इथे बॉलरला थाराच नाही ठेवत. तर आयोजनाबद्दल काय सांगाल? चेरादेव सागाव संघाचं अभिनंदन करतो, कारण का आम्हाला एंट्री दिली आणि ग्राउंड त्यांचं नसून पण त्यांनी असं दाखवलं का आमचंच ग्राउंड आहे. कारण का ग्राउंड करणं आणि क्रिकेट, कारण का मी गेल्या वर्षी अनुभवलेलं आहे. कारण का मला ग्राउंड नव्हतं स्वतःला, त्या मी देसाईला गेलो क्रिकेट. मी 2 दिवसात
4 दिवसाची टुर्नामेंट मी 2 दिवसात तयार केली, कारण का आयोजन करणं खूप कठीण आहे आणि सागर संघाचं कौतुक करतो, खूप चांगलं आयोजन केलं त्यांनी. थँक्यू विशाल दादा, हे तो अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्याजवळ जरूर आहे आणि त्यांनी देखील सांगितलं की स्पर्धा भरवणं फार अवघड असतं आणि खरंच स्पर्धा भरवणं फार अवघड असतं, भरपूर मेहनत लागते. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक मॅचसाठी. नंतर होते कॉम्बॉक्समध्ये आमचे गुरुवर्य विनोद पाटील सरांचा आवाज. थँक्यू सो मच. हॅलो चेक. विनंती करतोय मायेची शाल आणि प्रेमास प्रतीक देऊन त्यांचा यचुतीत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. ही भगवी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यचुतीत सन्मान आपण हरिचंद्र ठाकूर यांचा करतोय. त्यांचं देखील सहकार्य या स्पर्धेला जरूर आहे. पुन्हा एक अजून एक सत्कार आपण करणार आहोत या मुख्य व्यासपीठावरती. सोनू पवार ते देखील उपस्थित आहेत, उद्योजक, त्यांचा देखील यचुतीत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. तर मी विनंती करेन राहुल जाधव, तुमच्या हस्ते सोनू पवार यांचा यचुतीत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. त्यांनी देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला दिलं, तर सोनू पवार यांचा यचुतीत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच अजित. स्वागत आहे पुनश्च सगळ्यांचं. चेहरादेव क्रिकेट संघ आयोजित सागाव चषक दिवस 4था अंतिम दिवस मैदानावरती 3रा सामना रंगतोय. ओमसाई आगासन वर्सेस श्री गणेश क्रिकेट संघ दिवामध्ये, जिथे 40 वरती आगासनने रोखले. आगासनचं या ठिकाणी कौतुक करायला हवं. खरं तर 2 खेळाडू, प्रमुख खेळाडू गैरहजर आहेत, दोघेही अष्टपैलू, विराज आणि त्याचबरोबर केजू, आणि त्यात मोनिशही उशिराने आला. तरीसुद्धा आगासन संघाने त्या गोष्टीचा विचार न करता मैदानावरती दिवा संघाला अवघ्या 40 वरती रोखले. 41चं एक माफक लक्ष पूर्ण करायचं. हा चेंडू वेगवान होता, ऑफ स्टंपवरती बाहेर पिचिंग आहे, त्या कारणास्तव अंपायर सांगतात आता वाईड बॉल आहे. बॉलिंग मार्कवर सूरजला तुम्ही बघतायत, खूप जास्त बाहेर पिचिंग झालंय. सलामीला निल्सन आलेले आहेत. त्याचबरोबर आधी जो बाद झाला करण, मैदानावरती ओमकार त्या ठिकाणी 1 डाऊनला. तर विनायक आहे त्या ठिकाणी, थोडंसं करेक्शन करा. हा चेंडू आपण बघताय तर सीमारेषे बाहेर जातोय आणि या चौकाराने धावसंख्या धावपलकावरती बघू शकाल जाऊन पोचले. ती म्हणजे एकूण धावसंख्या धावपलकावरती 5. हा चौकार बघू शकाल कशा पद्धतीने खेळ होते. सूरज चौथे राऊंड द विकेट येत आहेत आणि हा फुल टॉस आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड शॉट गॅपमध्ये खेळ. विनायक नेहमीच ताकद झुकून देतात, जबरदस्त तंत्र, स्टान्स अत्यंत चांगला विनायकचा. ओ फुल टॉस समोरच्या दिशेने फोर्सिंग स्ट्रोक, पाठवला चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. या दरम्यान महेश भोईर, चेतन मात्र यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे दोघांचंही. 40+ क्रिकेटमध्ये खतर पदार्पण केले, त्यामुळे चर्चा सुरू आहे आणि इथे चर्चा होईल या फटक्याची. हा देखील सीमारेषेबाहेर येतो षटकार.
काय जबरदस्त बॅटिंग बघा. फॉल्टॉस चेंडू, खराब गोलंदाजी. विनायक ताकदवर फलंदाज, नेहमीच ताकद त्याच्या बॅटमधून आपण बघतोय. त्याच्या बॅटचा स्विंग जर आपण पाहिला तर अत्यंत जबरदस्त असतो आणि नेहमीच आपण जर पाहिलं तर त्याला कुठल्याही नंबरवरती पाठवलं जातं. असं त्याचा कुठला नंबर सेट नाही. कधी ओपनिंगला येतो, कधी वन डाऊनला येतो, कधी मिडल ऑर्डरला, कधी लोअर ऑर्डरमध्येही तो बॅटिंग करत असतो. 17वरती संघ पोहोचलाय. विनायकने 16 केलेले आहेत. टार्गेट मोठं नसलं तरी इथून लवकर मॅच संपवण्याचा इरादा त्याने इथे जाहीर केलेला आहे. हो हो हो, पाठवला लॉंग ऑफच्या वरून. फक्त ऑन साइड नाही तो ऑफ साइडला मी किती चांगल्या पद्धतीने खेळू शकतो या फटक्याच्या माध्यमातून दाखवतोय. सलग येणारा हा 3रा षटकार. फलकावरती विनायकला रोखणं कठीण झालंय. जबरदस्त बॅटिंग विनायक. ऑन साइडला खेळायचं होतं, मिस टायमिंग झालं. झेलची शक्यता आहे आणि झेल टिपला गेल्या त्या ठिकाणी. दीपक काका होते, फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का लागलाय. बाद होण्याआधी विनायकने मात्र जबरदस्त कामगिरी केली. 5 चेंडूमध्ये 22, 440चा स्ट्राईक रेट, 3 षटकार 1 चौकार आणि दीपक यांनी आज झेल टिपलाय. आज दुसरा धक्का मैदानावरती कशा पद्धतीने बाद झाले दाखवत आहेत स्क्रीनमध्ये आपल्याला. रोशन फराट भरपूर उंच गेला चेंडू, ऑन साईडला खेळायचा होता आणि टॉप एज लागल्यानंतर तो भरपूर वर गेला. चांगलं जजमेंट. अत्यंत अनुभवी हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि दुसरा गडी मैदानावरती बाजला. 2118 धावांची गरज आहे 24 चेंडूमध्ये. यानंतर सामना जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेई वर्सेस अंशिका 11 जय हनुमान दातिवली. आणखीन एक जबरदस्त बॅटल. हा सामना थोडासा एकतर्फी होताना दिसतोय. पहिले 2 सामने आपण जर पाहिले तर तितकेसे रंगले नाही. काल मात्र काही मॅचेस रंगतदार झाल्या. प्रेक्षकांना एखाद्या मॅचमधून काय हवं असतं तर मनोरंजन, रोमांचकता, सस्पेन्स क्रिकेटमधला हवा असतो आणि त्यामुळे प्रेक्षक नेहमीच या खेळावरती प्रेम करत आलेले आहेत. पण बऱ्याचदा आपण बघतोय की एखाद्या संघाची कामगिरी खूप जास्त होते आणि त्या कंपॅरिझनमध्ये समोरचा संघ त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ जेव्हा करत नाही तेव्हा त्या मॅचेस 1 साइडेड होतात, एकतर्फी होत आहेत. रितेश भोईर, राहुल जाधव, फार मोठी जबाबदारी. दिवस शेवटचा या स्पर्धेचा आहे. प्रचंड मेहनत केलेली आहे. 4 दिवसाच्या स्पर्धेसाठी तुम्हाला 2-3 महिने अगोदर सगळं प्लॅनिंग करावं लागतं आणि कुठलेही मी नेहमी म्हणतो की एखादा छोटासा कार्यक्रम जरी तुम्ही घरी ठेवताना त्यासाठी तुम्हाला पूर्वनियोजन करावं लागतं आणि 4 दिवसीय स्पर्धा ती देखील आपल्या गावात न ठेवता दुसऱ्या गावामध्ये स्पर्धा ठेवायची. तिकडनं ये जा करणं, सगळ्या गोष्टींची जमावजमा करणं इतकं सोपं काम नसतं. ही तारेवरची कसरत करावी लागते. हलक्या हाताने ऑन साईडला चिप करतात. फिल्डर येत आहेत डीपमधून फार वेगाने, पण त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालेलं आहे. 2 धावा मिळतील. दिवा संघाने आज निराशा केली, समर्थकांना निराश केलं. बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी झाली नाही. चर्चा सुरू होती की आज 2 खेळाडू प्रमुख नाही टीममध्ये, त्याचा फायदा दिवा संघ घेईल का, पण दिवा संघाने त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. केजूच्या विराटच्या अनुपस्थितीमध्ये गोलंदाजी नागराजने जबरदस्त केली. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अनिकेतने देखील चांगला परफॉर्मन्स दिला. या दरम्यान आपण बघतायत मिसफिल्ड होते पुन्हा एकदा. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. काही करण्याची काही आवश्यकता नाही, कारण मॅच पूर्णपणे बाजूने झुकलेली आहे. ती म्हणजे ओमसाई आगासन या संघाच्या. ओमसाई आगासन संघाचा ड्रेस कोड अत्यंत चांगला आहे. नेहमीच हा ड्रेस कोड सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. सुंदर डिझाईन आपण बघतायत. अत्यंत चांगल्या पद्धतीने ती चॉईस करण्यात आलेली आहे. कलरफुल ड्रेस. मगाशी सिद्धू चर्चा करत होते की पूर्वी या सगळ्या गोष्टी नव्हत्या. परिस्थिती प्रतिकूल होती. इतका पैसाही नव्हता. 300-400 रुपये एंट्री जमा करण्यासाठी सगळ्यांना 10-20 रुपये काढावे लागायचे, अशी परिस्थिती होती. आता जितकी एंट्री फी झाली तितक्या पूर्वी पहिल्या क्रमांकाची बक्षीसही नसायची. आता हे स्पोर्ट्स शूज वगैरे सगळं आलं. तेव्हा स्लीपर काही तर अनवाणीच खेळायचे. पॅन्ट हाफ पॅन्टवरती यायचे, कोणी शर्टवरती जीन्सवरती खेळायचं. क्रिकेट बदललं. क्रिकेटमध्ये भरपूर बदल घडले.
बदला सृष्टीचा नियम आहे. या दरम्यान स्विच हिट करतात, चेंडू गेला. यावेळेस आपण बघताय सीमारेषे बाहेर, अंपायर सांगतात हा चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलक कधी जाऊन पोहोचले आपण बघताय ते 31 धावा. टार्गेट 40 आहे, अजूनही 9 धावांची गरज आहे. निल्सन मैदानावरती त्या ठिकाणी बॅटिंग करतोय. अत्यंत अनुभवी सलामीवीर करण बेडेकर लवकर बाद झाला, आणि आता मैदानावरती विनायकच्या जागेवरती सिद्धेशला आपण बघतायत. ओम दिशाहीन चेंडू गेलाय, फाईन लेगला थेट. व्हाईट बॉलचा इशारा. अंपायर चिन्मय पाटील, जबरदस्त योगदान. चिन्मय, वेदांत हे सगळेजण मेहनत करतात. जी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली जाते ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न सगळेजण करत आहेत. टीम वर्क आहे. खोदून काढला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने आपण बघतायत. आणि त्या ठिकाणी आहेत. केवळ 1 धाव या दरम्यान मिळत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. 2 षटकाच्या अखेरीस 33 धावा झालेल्या आहेत. अजूनही विजयासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर 8 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 8 करायचे आहेत. तर आपण या दरम्यान यंदाची जी आपली कन्सेप्ट आहे 12th मॅनला आपण सन्मानित करतो. दोन्ही 12th मॅननी या आपण. तर राकेश पवार उर्फ सोनू यांना विनंती करणं आपल्या शुभ असते. आपण जे 12th मॅन आहेत, जी टीम या ठिकाणी 2 टीम खेळत आहेत, त्यांचे 12th मॅन आगासन आणि दिवाचे, त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. अविनाश आहेत आगासनचे 12th मॅन. त्याचबरोबर तुषार आहेत दिवाचे 12th मॅन. तर राकेश, तर अमित मुंडे आहेत. तर सन्मान होतोय अमितचा. 12th मॅनचा सन्मान खरं तर 12th मॅनलाही यंदा थोडंसं भरून आलंय. बऱ्याचशा 12th मॅनला राकेशचा या ठिकाणी सन्मान होतोय. या दरम्यान दांडी घूल होते अशी माहिती आम्हाला आशू देतात आमचे स्कोरर. फलंदाज या ठिकाणी निल्सन बाद झाल्या. 8 धावांची गरज आहे, पण या क्षणाला 33 वरती 3रा धक्का लागतोय. राकेश पवार उर्फ सोनू याचकडून कॉमेडी पॅनलसाठी 2000 रुपये आलेले आहेत. खरं तर हे चित्र फार दुर्मिळ, अशा गोष्टी फार कमी घडतात. आणि धन्यवाद राकेश, मनापासून धन्यवाद. आणि आता अजितही कुठे असतील, ऐकत असतील तर खुश झाले असतील. अजित संध्याकाळी राकेशला जाऊन राकेशच्या दुकानावरती जाऊन आभार व्यक्त कर त्याचं पर्सनली. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही कॉमेंटेटरसाठी 1000 रुपये आलेले आहेत. होऊया मॅचच्या दिशेने. ओहो, विथ द टर्न खेळतायत. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. आलाय चेंडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये थेट चौकार. चार धावांची गरज विजयासाठी. ओ, यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर आहेत. गेला चेंडू सीमारेषे बाहेर. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला या ठिकाणी आपण बघताय तो म्हणजे ओमसाई आगासन संघाने. खूप खूप अभिनंदन. विनिंग शॉट नागराज मुंडेच्या बॅट मधून आलेला आहे. हा विनिंग शॉट बघता लेग ब्रेकला खेळलेल्या समोरच्या दिशेने. मॅच फिनिश झाली आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करूया. पुढचा सामना स्क्रीनमध्ये बघू शकाल. करण पाटील काटईचे संघनायक, दुसऱ्या बाजूला विशालला आपण बघताय दातिवलीचे संघनायक. एक जबरदस्त बॅटल. 3 सामने एकतर्फी झाले. ही मॅच रंगतदार व्हावी अशी अपेक्षा करूया. मॅच समरी 40 धावा झालेल्या आहेत.
7 विकेट गमावले होते. 41चं टार्गेट या ठिकाणी पूर्ण केले अगासनने. 3 विकेट गमावले ते 7 विकेट आणि त्याचबरोबर जबरदस्त गोलंदाजी आपण बघतायत. चेंडू या ठिकाणी राखलेले आहेत. आपण पाहिलं तर ओव्हर का तर चौथ्या ओव्हरमध्ये 3ऱ्या ओव्हरलाच ही मॅच फिनिश झाली म्हणजे 2 षटकं देखील राखलेली आहेत. होया मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. आणि 4 दिवसामध्ये प्रथमच असं घडलेलं आहे की 3 ओव्हरमध्ये मॅच फिनिश झाले, नाहीतर 4 ओव्हरमध्ये मॅच फिनिश होताना आपण बघितलेलं आहे. या ग्राउंडवरती सगळ्या मॅचेस जर आपण पाहिला तर बऱ्याचदा टफ होता चेसिंग करताना विशेष करून. तर होय मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच अनिकेत मुंडे ज्याने 1 षटक हाताळला, फक्त 4 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतलेले आहेत. यायचं अनिकेत. तर राम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सामनावीराचा पुरस्कार. विनायकने बॅटिंग चांगली केली पण लो स्कोरिंग मॅच आहे. कुठेतरी फलंदाजांना नाही गोलंदाजांना नाही ते महत्त्व द्यावं लागतं. तर या अनिकेत मॅन ऑफ द मॅच. वेल बॉल.